पण माझ्या मतदारसंघामध्ये 12,000 मतदारांची नावं 48,000 ठिकाणी आहेत. माझ्या मतदारसंघात फक्त. एकूण 3,15,000 मतदारांपैकी. आणि जर शेजारचे 5 मतदारसंघ मी धरले, तर त्या प्रत्येक मतदारसंघातल्या 5,700 नावं कॉमन आहेत. एकूण जर पाहिली तर जवळजवळ 60,000-70,000 माणसाची नावं डुप्लिकेट आहेत. आम्ही ते सगळी नावं छापून सगळी दाखवलेली आहेत. ज्याला तो भाग माहिती असेल कराड परिसर, त्यांना ते गावाची नावं, बूथ वगैरे सगळं कळेल त्यांना, माहिती असेल. आणि ते कोणी तपासायला हरकत नाही, कारण ते सगळी यादी मी ओपन ठेवलेली आहे. त्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे, की ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, की मतदार यादी क्लीन असली पाहिजे. एकाचं नाव एकाच ठिकाणी पाहिजे, एकदाच मतदान करता आलं पाहिजे. की जे सर्व पराभूत उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक याचिका दाखल करा. तर निवडणूक याचिकेचं काही होत नाही हे मला माहिती आहे, कारण मी बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा प्रभारी होतो तेव्हा आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक याचिका केली होती, पण ते 5 वर्षात काहीच निकाल लागत नाही, कधीच लागत नाही. आणि त्यामुळे त्याला काही अर्थ नाही असं मला वाटलं होतं, पण वरून आधी आग्रह झाला की नाही तुम्ही केल्याशिवाय इतर कोणी करणार नाही. पण शेवटी आमच्या 50 लोकांनी विरोधी म्हणजे जे पराभूत झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी हायकोर्टामध्ये निवडणूक याचिका ते ठराविक वेळेच्या आत 45 दिवसात आम्ही केलेली आहे. आता ते सुनावणी त्याची चालू आहे आणि माझी याचिका बॉम्बे हायकोर्टहून कोल्हापूर बेंचला गेलेली आहे. त्यामुळे थोडंसं तिथं नवीन वकील वगैरे देणं हे चाललेलं आहे आता. त्यामध्ये मी माझ्या मतदारसंघापुरती मी माहिती बहुतेक मुंबईला किंवा इथं मी प्रस्तुत करेन, की त्यात आमचा काय अनुभव आहे. आणि माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर फार मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदार तिथे नोंदणी केली गेली, फार मोठ्या प्रमाणात. आणि ते नंतर मी तिथं थोडंसं ती यादी जी आम्हाला दिली जाते ती मशीन रिडेबल नाहीये. त्याला ती PDF फॉर्मॅटमध्ये मिळते. त्यामुळे मशीननी डुप्लिकेट नावं शोधणं कम्प्युटरने हे सहज शक्य नसतं. त्याला खूप उठाठेवी करायला लागते. ती आम्ही सगळी केली. काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्राच्या सर्व 288 मतदारसंघामध्ये ती माहिती गोळा केलेली आहे. आणि ते AICC मध्ये आमचे तामिळनाडूचे खासदार सेंथिल म्हणून आहेत, शशिकांत सेंथिल, ते माझे IAS अधिकारी आहेत. ते त्याचं काम दिल्लीला AICC मध्ये बघतायत. मी माझं मतदारसंघापुरतं मी पाहिलं काम आणि त्याचे मी आकडे प्रस्तुत करीन. त्यामुळं अर्थात एकदा निवडणुकीत निकाल लागला की मग सगळेच म्हणतात की माझ्यावर अन्याय झाला वगैरे असेल, पण तरी पण मुख्य मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगानं जी डुप्लिकेट नावं आहेत ती काढली पाहिजे, ती काढली नाही. आणि ते सहज शक्य आहे संगणकाने. आज इतक्या आपल्याकडे पॉवरफुल सॉफ्टवेअर वगैरे सगळे करणारी माणसं आहेत. मग निवडणूक आयोग का करत नाही? आज माझ्या मतदारसंघातले जे माथाडी कामगार वगैरे मंडळी आहेत ती बरीचशी माणसं 50-60 माणसं मुंबईला रजिस्टर्ड आहेत आणि माझ्या मतदारसंघात आहेत आणि दोन्ही ठिकाणी मतदान करतात. कारण निवडणुका एकदम होत नाहीत. एकदा महापालिकेच्या असतात, पण तिथं महापालिकेला इथं करतात, मग आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा विधानसभा असेल पुन्हा तिथं जाऊन करतात मतदान. तर काही ठिकाणी आमच्या सोयीस्कर असतं म्हणून आम्ही म्हणतो असू द्या, काय हरकत नाही. पण हे चुकीचं आहे की निवडणूक यादीमध्ये एका माणसाला एका ठिकाणीच आपलं मत नोंदवायचा अधिकार आहे. कुठेही करू शकता तुम्ही. कुठलाही माणूस भारतात कुठेही नाव नोंदवू शकतो. फक्त राहण्याचे पुरावे द्यायला लागतात आणि थोडीशी सकृत थोडी चौकशी करावी लागते. निवडणूक आयोग तिथे करणं अपेक्षित असतं. पण इतक्या मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट वोटर्स काय आहेत? माझ्या मतदारसंघात जर सांगितलं, सगळी यादी वगैरे मी फॉर्मली एकदा प्रेस कॉन्फरन्स दाखवीन सगळ्यांना. पुण्यात दाखवीन, मुंबईत दाखवीन.